तेजस तेजस ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून, शेअर नाही केलास तर शेअर करून, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्ही अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काही यूज केलं मटेरियल ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो मला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओ आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला आलेट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लावायचं मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे 5 सेकंदावरती याचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। फोटोला ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन, जर तुम्हाला आणखीन फुल स्क्रीन करायचं असेल तर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करून आपला अशा प्रकारे सेट करायचं। मग आपला लास्ट म्हणून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला जायचं, सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये। जसं मी कट करत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण 2 बीट्समध्ये अशा प्रकारे फोटोला कट करूनच घ्या मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे खाली ग्रुप दिसेल मित्रांनो, ग्रुपला प्रेस करायचं, मग वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे अशा प्रकारे पुढे यायचं मित्रांनो। 7.19च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे इमोजी पेन दिलेला आहे, इमोजी पेनला ॲड करून घ्यायचं। मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बाजूला सेट करायचं त्या स्टेममध्ये सेट करून घ्यायचं। मग लास्ट म्हणून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काही फोटोज आहेत मित्रांनो त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे काही लहान फोटो आहेत ना फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, मग आपल्या इथे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं हे जे पुढचे पूर्ण लहान फोटोजना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। जसं आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। जे का पुढचे सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो। ओके मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे सेकंड फोटो आहे मित्रांनो मोठी फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे थर्ड फोटो आहे त्या थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। कॉपी फिट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे अशा प्रकारे रोटेट करायचं ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या इथं रोटेट केलेलं किती आहे ते बघायचं मित्रांनो। मग आपल्या इथं 25 असं वरच्या बोला ठेवलेला आहे। मग आपला अशा प्रकारे जे खाली 0 केलेला आहे मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे लहान फोटो सोडायचे, जे डबल बीटची फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे जे मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे जे वरच्या बाजूला अशा प्रकारे 25 ठेवायचं मित्रांनो। जसं मी 25 ठेवत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण 25 ठेवून घ्या मित्रांनो। ओके मग आपल्या इथे एक की द्यायचं मित्रांनो। की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जगा थोडं पुढे जायचं मित्रांनो। थोडं पुढे आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जगा 0 करून घ्यायचं। जसं मी 0 करत आहे त्या सिस्टममध्ये 0 करून घ्या। 0 केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जगा शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर
मग आपला जे का अशा प्रकारचे मोठी फोटो आहे मित्रांनो, सर्वात मोठी, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचे. स्क्रॉल केल्यानंतर जिथं जे का मोठी फोटो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. पेस्ट बीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्यावर एक ग्रुप दिसेल मित्रांनो. या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपला सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक सॉन्ग व्हिडिओ दिला, ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग वर 3 डॉटवरती क्लिक करून आपला एक्सट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे MP3 सॉन्ग कन्वर्ट झाले दिसून जाईल. जे का खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो, खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम असं आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.